डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 22 नोव्हेंबर 1951 रोजी केलेल्या भाषणामध्ये लावेन पक्षी आणि तिची पिल्ले एवढा उल्लेख करत एक छानशी गोष्ट सांगितली होती। ती गोष्ट पुढील प्रमाणे आहे। भादव्याचा महिना होता। पिके दाण्याने भरली होती, पिवळी जर्द झाली होती। असेच एक शेत होते व त्या शेतामध्ये एक छानसे घरटे होते। त्यात एक लावेन पक्षी व्याली होती, अंडे उबून उमदली होती। त्यातून साजेरी पिल्ले निघाली होती। शेत पिकत होते व पिल्ले वाढत होते। पिल्लांना खायला खूप लागे। लावी दूर रानात निघून जाई, छान व भरपूर असा पिल्लांसाठी खाऊ घेऊन येई। तिला खूप फिरावे लागे। पिल्लांना कुणाची संगत नव्हती। लावी रोज बाहेर जाई। जाताना आपल्या पिल्लांना शिकवीत राही की पिल्लांनो, सावध राहा, कोण येतं ते पहा, काय बोलते ते सर्व ऐका व मी परत आल्यावर मला सांगा। पिले हा उपदेश पाळत असत व सारे काही त्यांच्या आईला सांगत असत। एके दिवशी लावी परतली। पिल्ले तिच्या अवतीभोवती जमा झाली व तिच्या चोचीशी झटू लागली। किडे हिसकावून खाऊ लागले। खाता खाता आईला म्हणाली की आई, आज शेतकरी आला होता। आपल्या मुलाशी तो बोलत होता की हे शेत कापायला हवे। उद्या तुम्ही गावात जा आणि शेजाऱ्यांना मदतीला घेऊन या। तेव्हा लावी म्हणाली, भिवू नका पिलांनो, मदतीला कोणी येत नाही, शेत कापले जाणार नाही। व दुसऱ्या दिवशी अगदी तसेच घडले। कोणीही त्या शेतकऱ्याच्या मदतीला आले नाही। मग शेतकरी मुलांना म्हणाला, आपण तोंडघाशी पडलो आहोत। सारे शेजारी नालायक निघाले। त्यांच्यावर अवलंबून बसणे ठीक नाही। तर आपण एक काम करूया की उद्या आपल्या नातेवाईकांना आणूया व त्यांच्या मदतीने आपण कापणी करूया। हे सर्व शेतकऱ्यांचे बोलणं पिलांनी ऐकले व संध्याकाळी लावीला त्यांनी सांगितले। तेव्हा ती आपल्या पिलांना म्हणाली की भिवू नका, मदतीला कोणी येत नाही, शेत काही कापले जात नाही। तेव्हा दुसऱ्या दिवशी ती म्हणाली, अगदी तसेच झाले, कोणीही मदतीला आले नाही। तेव्हा शेतकरी आपल्या मुलांना म्हणाला की लोंब्या वजनाने वाकल्या आहेत, पीक मातीमध्ये सांडत आहे, शेजारी नातेवाईक काहीच कामाचे नाहीत, आपले आपणच काम केले पाहिजे। चला लगेच घरी चला, विळ्या कोयत्यांना धार लावा व उद्या आपणच आपल्या शेताची कापणी करूया। आजही पिलांनी शेतकऱ्याचे हे सारे बोलणे ऐकले व त्यांनी संध्याकाळी आईला सांगितले। तेव्हा ती म्हणाली, पिलांनो चला, उठा, आताच आपल्याला हे शेत सोडलं पाहिजे। इथून दूर कुठेतरी आपण गेलं पाहिजे। शेतकरी स्वतः येणार आहे, उद्या कापणी करणार आहे, आपले घरटे तो मोडणार आहे। पिलांनी विचारले, आई हे कशावरून म्हणतेस? तेव्हा लावी म्हणाली की पिलांनो, जे दुसऱ्यावर विसंबून राहतात त्यांची कामे अडून बसतात आणि जे स्वतः कंबर कसतात त्यांची कामे पुरी होत असतात। म्हणूनच तिने तिच्या पिलांना घेतले व ती दूर निघून गेली। या गोष्टीच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला हे सुचवायचे होते की ज्याचा उद्धार त्यांनीच करायचा आहे, दुसऱ्यावर अवलंबून राहू नये। जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी एकजुटीने राहिले आणि कामाला लागले तर भारताचाच नाही तर जगाचा उद्धार करू शकतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या हयातीत समाजाच्या उद्धारासाठी कसून कामाला लागले होते। ते दुसऱ्यावर विसंबून कधीच राहिले नाहीत। त्यांना माहित होते की आपला उद्धार आपणच करू शकतो, दुसरा कोणीही करू शकणार नाही। दुसऱ्यांवर विसंबून राहिलो तर आपला सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही। मराठीमध्ये एक म्हण आहे, जो दुसऱ्यावरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडला आणि जो स्वतःची कष्ट केला तोची भला।